हॅलो नमस्ते. तर आज आहे आमच्या गावची यात्रा. आम्ही जातो यात्रेत. जसं यात्रेत एंटर झालो तसं मोठमोठ्या पाळणे दिसले. ते बघूनच मनात गुदगुल्या झाल्या. जसं गाडी पार्क केली तसं मी पाळण्यात बसण्यासाठी गेले, कारण मी यात्रेत पाळण्यात बसण्यासाठीच जाते. पण असा विषय होतो की पाळण्यात घरी कोणी बसतच नाही. तर माझं खूप अवघड होतं. ह्या वेळेला माझी भाची आली होती. सो भाचीला घेऊन मी पाळण्यात फायनली बसले ब्रेक डान्समध्ये. आणि ब्रेक डान्समध्ये बसून झाल्यानंतर आम्ही थोडं फिरलो आणि फिरून झाल्यानंतर आम्ही देवाकडे गेलो. तर तुम्ही बघू शकता, देवा मंदिरात गेल्यानंतर छत्र्या बाहेर आल्या होत्या, देव बाहेर आले होते. आणि ह्या आधी पहिल्या छत्र्या भोवतीने थांबवून घेतात, मग देव बाहेर आणलं जातं. जसं तसं देव बाहेर येतो तसं तुम्ही बघू शकता भंडाऱ्याची उधळण होते. देव जसाही बाहेर येतो तसं भंडाऱ्याची उधळण होते. एवढी उधळण होती की त्यात कोणी कोणाला ओळखूही शकत नाही. एवढी खूप सुरेख वाटतं, जसं की हे संपूच नाही असं वाटतं. आणि ज्यानंतर यात्रा संपते तेव्हा असं वाटते की खाली कोणीतरी सोन्याची चादर पसरले. तुम्ही बघू शकता यात्रा संपल्यानंतर जो दृश्य आहे असं वाटतं सोन्याची चादर कोणीतरी पसरवली आहे खाली. तर हा होता माझा आजचा मिनी व्लॉग. सो तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.